नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण अशा एका टेक्निकबद्दल बोलणार आहोत जी लाखो लोकांचं आयुष्य शांत, संतुलित आणि सकारात्मक बनवत आहे. अनेकदा आपल्या आयुष्यात असं होतं की सगळं काही बाहेरून ठीक दिसत असतं, पण आत कुठेतरी मन अस्वस्थ असतं, चिंता वाढलेली असते, भीती असते, जुन्या आठवणी त्रास देत असतात, आत्मविश्वास कमी झालेला असतो. अशा वेळी आपण औषधं घेतो, सल्ले घेतो, मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो, पण तरीही मनातली ती जखम भरून येत नाही. आज आपण जी टेक्निक पाहणार आहोत ती थेट मनावर नाही तर शरीरात साठलेल्या भावनांवर काम करते. या टेक्निकचं नाव आहे EFT म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. EFT टेक्निक म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आधी एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरात फक्त हाडं, मांस आणि रक्त नाही तर ऊर्जा आहे. आपण जे काही विचार करतो, जे काही अनुभवतो, जे काही मनात दडवून ठेवतो ते सगळं या ऊर्जेमध्ये साठत जातं. जेव्हा एखादी भावना खूप काळ दडवून ठेवली जाते, जसं की भीती, राग, दुःख, अपराधीपणा, तेव्हा ती भावना शरीरात अडथळा निर्माण करते. हा अडथळा हळूहळू मानसिक ताण, भीती, आत्मविश्वासाची कमतरता आणि कधीकधी शारीरिक आजारांमध्येही बदलतो. EFT ही टेक्निक या अडथळ्यांना मोकळं करण्याचं काम करते. EFT टेक्निकला साध्या भाषेत टॅपिंग टेक्निक असंही म्हटलं जातं. यात आपण आपल्या शरीरावर असलेल्या काही विशिष्ट एनर्जी पॉइंट्सवर हलक्या हाताने टॅप करतो आणि त्याच वेळी आपल्या मनात चालू असलेल्या समस्येवर किंवा भावनेवर लक्ष केंद्रित करतो. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण याचा परिणाम खूप खोलवर होतो. कारण जेव्हा आपण त्या पॉइंट्सवर टॅप करतो तेव्हा शरीरातील अडकलेली ऊर्जा हळूहळू मोकळी व्हायला लागते आणि मन शांत होऊ लागतं. आता अनेक लोक विचारतात की EFT खरंच काम करते का? तर याचं उत्तर आहे होय, पण एका अटीनिशी. EFT ही जादू नाही, ही एक प्रक्रिया आहे. जसं एखाद्या जखमेला भरून यायला वेळ लागतो, तसंच भावनिक जखमा भरून यायलाही वेळ लागतो. EFT करताना आपण स्वतःशी प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. आपण ज्या भावनेपासून पळ काढतो, ज्या गोष्टी स्वीकारायला घाबरतो, त्याच गोष्टी EFT दरम्यान स्वीकारायला शिकतो. EFTचं महत्त्व इथेच सुरू होतं, कारण EFT आपल्याला आपल्या भावनांपासून पळायला शिकवत नाही, तर त्या भावना स्वीकारायला शिकवते. जेव्हा आपण एखाद्या समस्येबद्दल म्हणतो की मला राग येतो, मला भीती वाटते, मला दुःख होतं, तेव्हा आपण स्वतःला दोष देतो. पण EFT आपल्याला शिकवते की ही भावना चुकीची नाही, ती फक्त अडकलेली आहे आणि ती मोकळी होऊ शकते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही ताणाखाली आहे. कोणी आर्थिक तणावात आहे, कोणी नात्यांमधील त्रासात आहे, कोणी भविष्याची भीती बाळगून आहे, तर कोणी भूतकाळात अडकलेला आहे. EFT टेक्निक या सगळ्या गोष्टींवर एकाच वेळी काम करते, कारण समस्या वेगवेगळ्या असल्या तरी त्या मागचं मूळ कारण एकच असतं, ते म्हणजे अडकलेली भावना. EFTचा उपयोग फक्त मानसिक शांतीसाठी नाही, तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी, भीती कमी करण्यासाठी, ओव्हरथिंकिंग थांबवण्यासाठी, नेगेटिव्ह विचार कमी करण्यासाठी आणि अगदी मॅनिफेस्टेशन प्रक्रियेला सोपं करण्यासाठीही केला जातो. कारण जेव्हा मन शांत असतं, भावना संतुलित असतात, तेव्हा आपण जे काही इच्छितो ते सहज आकर्षित करू शकतो. EFTचं अजून एक मोठं महत्त्व म्हणजे ही टेक्निक स्वतः करता येते. यासाठी तुम्हाला कोणत्याही औषधाची गरज नाही, कोणत्याही महागड्या थेरपीची गरज नाही. फक्त थोडा वेळ, शांत जागा आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याची तयारी हवी. सुरुवातीला कदाचित तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण हळूहळू तुम्हाला स्वतःत बदल जाणवायला लागतील. EFT करताना अनेकदा असं होतं की जुन्या आठवणी, दबलेल्या भावना वर येतात. काही लोक घाबरतात आणि म्हणतात की EFT करताना मला रडू आलं, मला अस्वस्थ वाटलं. पण हे वाईट लक्षण नाही, उलट हे चांगलं लक्षण आहे. कारण जे बाहेर येतं तेच बरे होतं. जे आत दडलेलं असतं तेच आपल्याला त्रास देत असतं. EFT आपल्याला शिकवते की स्वतःशी लढायचं नाही, तर स्वतःला समजून घ्यायचं आहे. आपण अनेकदा स्वतःवरच कठोर असतो. मी असा का आहे, मी तसा का नाही, माझं आयुष्य असं का नाही, असे प्रश्न सतत स्वतःला विचारत राहतो. EFT मध्ये आपण स्वतःला सांगतो की मी जसा आहे तसा स्वतःला स्वीकारतो. ही एक साधी ओळ असते, पण तिचा प्रभाव खूप खोलवर असतो. EFTचा नियमित सराव केल्यावर तुमचं मन अधिक शांत होऊ लागतं. प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याची सवय लागते. लहान गोष्टींवर राग येणं कमी होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. समस्या बाहेरून तशाच असू शकतात, पण त्या हाताळण्याची ताकद तुमच्यात निर्माण होते. आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा. EFT म्हणजे समस्या नाहीशा करणं नाही, तर समस्यांशी शांतपणे सामोरे जाण्याची क्षमता वाढवणं आहे. जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता, तेव्हा बाहेरचं जग आपोआप बदलायला लागतं.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मनात खूप काही साठलेलं आहे, खूप काळापासून तुम्ही स्वतःला समजून घेतलेलं नाही, तर EFT ही टेक्निक एकदा नक्की प्रयत्न करून पहा. कदाचित हीच टेक्निक तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आत्मिक आणि मानसिक आरोग्यावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण EFT कसं करायचं स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल पद्धतीने पाहणार आहोत. तोपर्यंत स्वतःशी प्रेमाने वागा, शांत रहा आणि स्वतःला वेळ द्या. धन्यवाद.